चिपळूण येथील शासकीय विश्रामगृहात आज जनता दरबार उपक्रम पार पडला। भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या दरबारात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या समस्या आणि तक्रारी मांडल्या। यावेळी संतोष साखळे यांनी नागरिकांकडून निवेदने स्वीकारली आणि त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या। विविध शासकीय विषयांवर नागरिकांनी आपले प्रश्न मांडत त्वरित तोडगा काढण्याची मागणी केली। या जनता दरबाराबाबत माहिती देताना भाजपा रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत बबन यादव, सतीश मोरे यांनी सांगितले की सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या समस्या थेट मांडण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे। दरम्यान स्थानिक भाजपा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, नगरसेवक आणि कार्यकर्ते यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती। नागरिकांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण तालुक्यात नारायण राणेंनी जनता दरबार इथे घेतलं होतं साहेबांनी। त्याच्यानंतर आता हा दुसरा जनता दरबार चिपळूणमध्ये होतो। कसा लोकांचा प्रतिसाद आहे, काय सांगा? जनता दरबाराच्या जी व्याख्या आहे ती जरी जनता दरबार म्हणून असला तरी कार्यकर्त्यांच्या भूमिका, कार्यकर्त्यांचे प्रश्न समजून घेण्याच्या दृष्टीने पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून साखरे साहेबांना पाठवण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने सगळ्यांनाच मुंबईमध्ये जाता येत नाही, सगळ्यांनाच आपल्या भागाचे प्रश्न मांडता येत नाही तिथे। त्यामुळे ते जाणून घेऊन संबंधित विभागांकडे त्याचा पाठपुरावा कसा करता येईल या दृष्टीने आज या जनता दरबारात येऊन सगळ्यांच्याकडची सगळी मतं आणि सगळ्यांचे काही प्रश्न असतील ते साहेब या ठिकाणी ओळखतात। कोणकोणते प्रश्न मांडले? नाही, आज सगळ्यांनी प्रश्न सगळे आहेत, विषय रस्त्याचे प्रश्न आहेत, शाळांचे प्रश्न आहेत, पुलाचे प्रश्न आहेत, इलेक्ट्रिसिटीचे प्रश्न आहेत, असे विविध आहेत, काही जे वैयक्तिक काही प्रश्न आहेत। अशा सगळ्यांच्या बाबतीत आज सगळे निवेदन आपण इथे स्वीकारतोय आणि पाण्याचे प्रश्न, ग्रामीण भागाचे, असे सगळ्या प्रश्न आपल्यासोबत आज ते सगळे कार्यकर्ते मांडत आहेत। हे सगळे प्रश्न घेऊन त्या विभागातल्या संबंधितांना त्या स्तरावरती कळवलं जाईल।